नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे पालकची पातळ भाजी। तर चला बनवूया पालकची पातळ भाजी। सर्वप्रथम पालकला स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तिला आपल्याला उकडून घ्यायची आहे। पालक उकळतानाच मी याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे। चवीनुसार टोमॅटो आपण कमी जास्त करू शकतो। मी एवढ्या भाजीला मी एक वाटी पालक होती, त्याला मी एक टोमॅटो घालते आहे आणि चांगलं उकळून घेते आहे। याची फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। आपल्याला पालक ही थंड करायची आणि मग याची पेस्ट करायची आहे। आता त्याचप्रमाणे मी एका कच्च्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये बटाट्याचे मी 1-1 इंचाचे काप करून घेतलेले आहे आणि ते चांगले गोल्डन होईस्तोवर तळून घेतलेले आहे। अशा प्रकारे बटाटे आपल्याला गोल्डन झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे। त्याच तेलामध्ये आपल्याला खडे मसाले ऍड करायचे आहे। तर मी याच्यामध्ये 1 काळी वेलची, 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, 2 तेजपान घातलेले आहे। ते छान मिक्स ते तेलात चांगले होऊ द्यायचे आहे। आता याच्यामध्ये कांद्याची पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती चांगली आपला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे आपल्याला भाजीचे बेसिक मसाले असतात ते आपल्याला ऍड करायचे आहे। सर्वप्रथम याच्यामध्ये मी माझा घरगुती ग्रेव्ही मसाला आहे तो त्याच्यात ऍड करणार आहे। ग्रेव्ही मसाल्याने याला चांगला थिकनेस पण येतो, भाजी चांगली घट्ट होते। आणि याच्यामध्ये आता आपल्याला तिखट, मीठ, हिंग, हळद, काळा मसाला घालायचा आहे आणि कसुरी मेथी पण घालायची आहे। हे मसाले मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि आपल्याला हे मसाले पण ह्या कढईमध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे। मसाले आपल्याला परतून झाल्यानंतर त्याला तेल सुटायला लागते, तर आपल्याला समजायची की आपले मसाले झाले आहे। आता याच्यामध्ये आपण जी पालकची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट टाकायची आहे। सोबतच आपल्याला याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे तुकडे आपण तळून घेतलेले होते ते पण त्याच्यात ऍड करायचे आहे आणि छान मिक्स करायचं आहे। भाजी आपल्याला मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा 5-1 मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे। नुसती मसाल्यामध्ये ही भाजी आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायची आहे। त्याच्यानंतर भाजी पुन्हा मिक्स करायची आहे आणि त्याच्यावर एक आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि ताटावर आपल्याला पाणी टाकायचं आहे। हे जे पाणी मी याच्यामध्ये सोडणार आहे ते पालक आपण उकळलेलंच पाणी होतं, तेच पाणी त्याच्यामध्ये मी वापरणार आहे। अशा प्रकारे मी पाणी त्या ताटलीवर पाणी टाकणार आहे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर तेच पाणी मी त्याच्यामध्ये सोडणार आहे। हवं असेल तर भाजी आपण अशी ड्राय पण ठेवू शकतो किंवा आपल्याला ग्रेव्ही सारखी करायची असेल तर पाणी पुन्हा त्याच्यात ऍड करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला भाजीला पुन्हा एक वाफ येऊ द्यायची आहे किंवा आपल्याला 5-1 मिनिटे ही भाजी पुन्हा ग्रेव्हीमध्ये चांगली पाण्यामध्ये होऊ द्यायची आहे। तर रेडी आहे आपली पालकची पातळ भाजी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, थँक्यू, टेक केअर।